त्या रात्री आशाताई खूप आजारी पडल्या. अचानक त्यांच्या पोटात खूप दुखू लागले. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. आपल्या पत्नीची अवस्था पाहून गोंधळून गेलेले रविकांतराव घाबरून आकाशच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावू लागले. आकाश, पटकन दरवाजा उघड. तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे, ते चिंताग्रस्त स्वरात ओरडले. काही वेळाने आकाशने वैतागून दरवाजा उघडला आणि चिडून म्हणाला, काय झाले? असे का कोकलताय? कोणाचा जीव चाललाय म्हणून माझी झोपमोड करत आहात? त्याच्या अशा बोलण्याने रविकांतराव सुन्न झाले. त्यांनी आकाशसमोर हात जोडले आणि त्याला विनवणी करून म्हणाले, अरे बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिचा जीव खूप कासावीस झाला आहे. तिचे पोट खूप दुखत आहे. तिला उलट्या होत आहेत. आणि कोणास ठाऊक अचानक तिला काय झाले? तू पटकन गाडी काढ आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर अनर्थ होऊ शकतो. आकाश म्हणाला, बाबा, ही काय वेळ आहे का आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची? आणि आता ह्या वेळेस डॉक्टर तरी असतात का हॉस्पिटलमध्ये? हे बघा, उगाच माझी झोपमोड करू नका. एकतर सकाळी लवकर उठून मला ऑफिसला जायचे असते. आणि मला सांगा, जेव्हा मला नोकरी नव्हती तेव्हा मात्र तुम्ही मला माझ्या बायको मुलांसह वेगळे ठेवले होते. त्याचे काय? आणि आता तुम्हाला गरज पडल्यावर माझ्याकडे मदतीची भीक मागायला आलात का? रविकांतराव हक्काबक्का होऊन त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा आकाश म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. चला, येतो तुमच्यासोबत. काय झाले बघू देत आईला. त्या दोघांचे बोलणे चालू होते तेवढ्यात त्याची बायको मीनाक्षी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, काय चला येतो म्हणत आहात? हे पहा, तुम्ही कुठेही जाणार नाही. गुपचूप आत चला आणि आराम करा. मध्यरात्र झाली आहे आणि सकाळी लवकर उठून तुम्हाला ऑफिसला जायचे आहे. ह्यांचे काय? दोघेही नवरा बायको रिकामटेकडे आहेत. तुम्हाला ऑफिसमध्ये बरीच कामे असतात. शांतपणे खोलीत जाऊन झोपा. यांच्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांचे ते बघतील त्यांना काय करायचे आहे ते. आणि तसेही आपल्याला यांच्याशी काही देणे घेणे नाही. ते जगू देत किंवा मरू देत, आपल्याला काय करायचे आहे? आणि एक, त्या म्हातारीला पोट दुखून उलट्या होत आहेत. तिने जर गाडीतून जाताना उलट्या केल्या तर मग तिच्यासाठी तुम्ही आपली गाडी घाण करणार आहात का? बायकोचे बोलणे ऐकून आकाश म्हणाला, होय बाबा, मागच्याच महिन्यात मी नवीन गाडी घेतली आहे. त्यामुळे मला गाडीत अजिबात घाण खपणार नाही. आईसाठी मी गाडी खराब करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादी रिक्षा शोधा. आणि हो, रिक्षाने जाण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे घ्या 200 रुपये आणि घेऊन जा तिला एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथे उपचारांसाठी पैसेसुद्धा भरावे लागणार नाहीत. असे बोलून आकाशने रविकांतरावांच्या तोंडावर दरवाजा बंद केला. रविकांतराव मुलाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले होते. त्यांना समजत नव्हते की आता पुढे काय करायचे. ते विचार करू लागले, हा तोच आकाश का, ज्याच्या भविष्याच्या चिंतेने मी आणि आशाने आयुष्यभर कष्ट उपसले, पोटाला चिमटा काढून त्याला शिकवले, खूप मोठे केले, आणि आज त्याला त्याचे आईबाप नकोसे झाले आहेत. आईबापापेक्षा त्याला त्याची गाडी जास्त महत्त्वाची वाटत आहे. ते स्तब्ध होऊन ह्या सर्व गोष्टींचा विचार करत होते. तेवढ्यात आशाताईंच्या खोकण्याच्या आवाजाने ते विचारांच्या गर्दीतून बाहेर आले आणि घाईघाईने आपल्या पत्नीजवळ गेले आणि तिला धीर देत म्हणाले, आशा, काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत मी आहे तुला काहीही होणार नाही. तू फक्त मला तुझी साथ दे आणि थोडी हिंमत दाखव. मी लगेच येतो. असे म्हणत त्यांनी मदतीसाठी बाहेर धाव घेतली. पण मदतीसाठी कोणाकडे जावे हेच त्यांना सुचत नव्हते. पोटचा मुलगा असूनही त्याने मदतीसाठी हात दिला नाही तर आता दुसऱ्यासमोर हात पसरणे कठीण होते. त्या भरकटलेल्या क्षणी त्यांच्या नजरेस एक हातगाडी पडली, जी गंजलेल्या लोखंडी साखळीने बांधलेली होती. त्यांनी हिंमत करून ती साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती साखळी कमकुवत झाली होती. काही दगडाचे घाव घातल्यानंतर ती अखेर तुटली. रविकांतराव पटकन घरी परतले आणि आपल्या अर्धांगिनीला खांद्यावर उचलत त्या हातगाडीपर्यंत घेऊन गेले. त्यांनी तिला गाडीत झोपवले आणि भरभर हॉस्पिटलकडे जाऊ लागले. रस्त्यात त्यांना मनातून भीती वाटत होती. आपली पत्नी आपल्याला सोडून जाणार नाही ना, ही भीती कमी करण्यासाठी ते तिला सतत धीर देत होते. आशा, हिंमत ठेव. आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काही होणार नाही.
तिच्या विव्हळण्याचा आवाज ऐकत ते अजून जोरात पावले टाकत होते. पण जसजसे तिचा आवाज कमी होऊ लागला तसतसे त्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. त्यांनी 7-8 मिनिटातच 15 मिनिटांचे अंतर पार केले आणि हॉस्पिटलसमोर पोहोचले. तिथे त्यांनी मोठ्याने आवाज देत कंपाऊंडरला बोलावले. त्याने धावत येत आशाताईंना पाहिले आणि तातडीने त्यांना ICUमध्ये नेण्यात आले. तिथे आशाताईंना अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. इकडे बाहेर रविकांतराव हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होते. देवा, माझी बायकोच माझे सर्वस्व आहे. तिला माझ्यापासून दूर नेऊ नकोस. मी तिच्याशिवाय एकटा पडेन, असे म्हणत ते भरलेल्या डोळ्यांनी देवाची विनवणी करत राहिले. काही वेळाने नर्स बाहेर आली आणि म्हणाली, आजोबा, तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करावे लागेल, पण त्यात धोका आहे. त्यामुळे तुमच्या सह्या आवश्यक आहेत. हे ऐकून त्यांचे हात थरथर कापू लागले. पण त्यांच्या हाती दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी त्या कागदांवर सही केली आणि नर्सला हात जोडून विनवू लागले, मॅडम, माझ्या बायकोला वाचवा. तिच्याशिवाय माझे कोणीही नाही. नर्स फक्त एवढेच म्हणाली, तुम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करा. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू. रविकांतराव 1 तासभर हात जोडून बसले होते. अखेर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. जर त्यांना शुद्ध आली तर धोका टळेल, पण जर नाही आली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत, पण आता सर्व देवाच्या हाती आहे. हे ऐकून रविकांतराव फक्त देवाकडे पाहू लागले. त्यांच्या मनात एकच आशा होती, ती म्हणजे त्यांच्या पत्नीला शुद्ध यावी आणि ती सुखरूप असावी. रविकांतरावांसाठी ती रात्र खूपच कठीण होती. आशाताई अजूनही शुद्धीवर आल्या नव्हत्या, त्यामुळे ते अतिशय चिंतेत होते. झोप तर दूरच, त्यांच्या डोळ्याला क्षणभरही विसावा मिळत नव्हता. त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, माझ्या बायकोला कधी शुद्ध येईल. संपूर्ण रात्र जागून काढल्यानंतर सकाळ झाली, पण परिस्थितीत काहीही फरक पडला नव्हता. शेवटी त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना ही बातमी सांगण्याचा निर्णय घेतला. मुलगा नसला तरी किमान त्यांच्या आईच्या अशा कठीण काळात मुली तरी तिच्यासोबत राहतील अशी आशा त्यांना होती. त्यांनी नर्सकडे फोन मागितला आणि तिनेही तात्काळ फोन दिला. दोन्ही मुलींना आईच्या तब्येतीची माहिती मिळताच त्या घाईघाईने हॉस्पिटलकडे निघाल्या. दरम्यान रविकांतराव आशाताईंच्या शेजारी बसून त्यांचा हात हातात धरून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. उठ ना आशा, आशा, तू मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाहीस. आजपर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये तू माझी साथ दिली आहेस, त्यामुळे मी आज इथंवर पोहोचलो आहे. तू मला तेव्हा साथ दिलीस जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. तुला आठवते का आशा, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरात आलो तेव्हा आपल्या दोघांजवळ किती पैसे होते. भाड्याच्या घरात राहून आपण दिवस काढले. मग देवाच्या कृपेने हळूहळू आपण कष्ट करून सर्व काही कमावले. तू त्या परिस्थितीमध्ये माझी साथ दिली ज्यावेळी माझ्याकडे खाण्यासाठी 2 वेळेसची भाकरी देखील नव्हती. आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे, पण अशा वेळी तू मला सोडून जाणार नाहीस. मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. उठ आशा, उठ ना. तू एवढी स्वार्थी कशी होऊ शकतेस. तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. अगं आशा, तू माझासुद्धा विचार कर ना. जर तुला काही झाले तर माझे काय होईल. मला तर कोणी भाकरीसुद्धा विचारणार नाही. रविकांतराव असे भावनिक शब्द बोलत असताना अचानक त्यांना जाणवले की आशाताईंच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल झाली. त्यांनी उत्सुकतेने तिच्याकडे पाहिले आणि पाहता पाहता आशाताईंनी सावकाश डोळे उघडले. हे पाहताच रविकांतरावांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी त्वरित नर्सला बोलावून डॉक्टरांना माहिती द्यायला सांगितले. आपल्या नवऱ्याकडे पाहता क्षणी आशाताईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून आशाताईसुद्धा भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. पण आशाताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्या काहीही बोलू शकत नव्हत्या. परंतु रविकांतरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झाले आशा, आता आपल्या रडण्याचे दिवस संपले आहेत. आता सर्व काही व्यवस्थित होईल. तू मला म्हणायचीस ना, योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्या. पण मी मुलाच्या प्रेमामध्ये आंधळा झालो होतो. आता तू फक्त बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. तू काळजी करू नकोस. आता फक्त आराम कर.
डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यात डॉक्टर आले. डॉक्टरांनी आशाताईंचे चेकअप केले आणि म्हणाले, आता यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. आता हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत जाईल, असे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली आरती आणि कल्पना आपापल्या कुटुंबांसह तिथे पोहोचल्या होत्या. आपल्या आईची अवस्था पाहून दोघीही रडू लागल्या. तेव्हा रविकांतराव दोघींना शांत करत म्हणाले, बाळांनो, आता काळजी करण्यासारखे काही नाही. तुमची आई आता धोक्याबाहेर आहे. शांत व्हा, नाहीतर तुम्हाला असे रडताना पाहून तुमच्या आईला त्रास होईल. त्यानंतर रविकांतराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आशाताईंकडे गेले. आईजवळ आल्यानंतर आरती आणि कल्पना आईला त्रास होईल म्हणून काहीही बोलल्या नाहीत. त्यानंतर आशाताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा रविकांतराव आणि त्यांच्या दोन्ही मुली रूमच्या बाहेर आल्या. मुलींनी वडिलांना विचारले, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात? रविकांतराव यांचे जावई म्हणाले, तुम्ही दोघी वेड्या आहात का? अशा प्रसंगी तुम्ही बाबांसोबत असे कसे बोलत आहात? ते म्हणाले, बाबा एकटे नाहीत, आम्ही त्यांचे मुलगे आहोत, सगळे पाहून घेऊ. हे ऐकून रविकांतरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना वाटले की जरी त्यांचा मुलगा पाठ फिरवून गेला असला तरी त्यांचे जावई मुलांसारखेच आहेत. आपल्या दोन्ही जावयांचे बोलणे ऐकून रविकांतरावांची छाती गर्वाने फुगली. ते आपल्या जावयांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेन. पण तुम्ही जे काही बोललात त्यामुळे माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला ठाऊक आहे मला एक नाही तर दोन मुले आहेत. तेव्हा त्यांना आपल्या मुलाची आठवण झाली. आरती आणि कल्पनाने रविकांतरावांना विचारले, बाबा, दादा आणि वहिनी कुठे आहेत? आणि आईची एवढी तब्येत खराब असताना देखील ते दोघे अजून इथे का आले नाहीत? तेव्हा रविकांतरावांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्यासोबत कसे वर्तन केले होते. ते पुढे म्हणाले की तुझी आई आणि मी तळमजल्यावर राहतो, तर आकाश आणि त्याची बायको वरच्या मजल्यावर राहतात. त्यामुळे आता त्यांना आमच्याशी काही देणेघेणे नाही. तुमची वहिनी तर असे म्हणाली की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने तिला काही फरक पडणार नाही. त्यामुळे मला त्यांना आता दाखवावेच लागेल की मी काय काय करू शकतो. मला माहिती आहे की भावनिक होऊन मी सर्व काही गमावले आहे. तुमच्या भावासाठी नाईलाजाने मला माझे दुकानाचे गाळेसुद्धा विकावे लागले. पण आज आकाशने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आता तुम्ही बघाच मी त्याला कशी अद्दल घडवतो. त्यानंतर त्यांच्या जावयांनी जोपर्यंत आशाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत कल्पना आणि आरतीला तिथेच ठेवले. 4 दिवसानंतर आशाताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि रविकांतराव आपल्या पत्नीला घेऊन घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर आशाताईंना रविकांतरावांनी सांगितले होते की आता त्यांना निर्दयी आणि मतलबी मुलाची काहीही गरज नाही. मुलाने आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला होता आणि तसेही तो स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबासाठी खर्चाची जबाबदारी आणि त्याचा स्वतःचा खर्च त्याचा तो पाहून घेईल. आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझे आहे. आपल्या पत्नीला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर रविकांतरावांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. 2 दिवसांनी रविकांतराव वकील साहेबांकडे गेले आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर वकील साहेबांनी त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. ते म्हणाले की मी आता जे सांगतोय तसेच तुम्ही जर केले तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. रविकांतरावांनी ठाम निर्णय घेतला होता. त्यांना आता ठाऊक होते की एक वडील म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना आता फक्त आपल्या आयुष्याचा विचार करणार आहेत. त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्याच्या लायकीचा नाही आणि जर का आपण त्याच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही, आपल्याला बर्बाद करून ठेवेल, जसे त्याने आत्तापर्यंत बर्बाद करून ठेवले आहे. खरे तर आशाताई आणि रविकांतराव जेव्हा शहरात आले तेव्हा सुरुवातीला ते भाड्याच्या घरात राहत होते. ज्याप्रमाणे सर्वांना अडचणी येतात तेव्हा त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.
पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा कमावला आणि स्वतःचे घर बांधण्याचा प्लॅन बनवला. त्याने 2 मजली घर बांधले. तळघरात त्यांनी 2 दुकानाचे गाळे देखील काढले होते. आता पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता, तर तळघरात ते स्वतः राहत होते. सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून ते घर खर्च भागवत होते. कारण त्यांनी जेव्हा घर बांधले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमजोर झाली होती. पण त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की कोणते भूत सवार झाले होते कोणास ठाऊक. त्याने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला, पण खरे तर तो इतका हुशार नव्हता. मुलाला परदेशात पाठवण्याएवढे त्यांचे बजेट नव्हते. त्यामुळे रविकांतरावांनी आपल्या मुलाला समजावले. ते म्हणाले, तू याच शहरामध्ये एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचे भूत सवार झाले होते. ते उतरण्याचे नावच घेत नव्हते. त्यामुळे त्याने रागात येऊन 1-2 दिवस जेवणसुद्धा केले नाही. शेवटी नाईलाजाने आईवडिलांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवले. सोबतच त्याला खर्चासाठी पैसे दिले आणि वर्षाकाठी त्याला लागणारी फी देखील दिली. पण यामुळे रविकांतराव यांना खूप कर्ज झाले. त्यांना वाटले होते की मुलगा शिकून मोठा झाला की तो सर्व काही सांभाळेल, पण आता काही वर्ष तरी आपण असेच काढू. पण दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्यावरचे भाडे मिळून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चांगली मदत होऊ लागली आणि अशातच त्यांच्या दोन्ही मुलीसुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा रविकांतरावांना पैशांची गरज पडत होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलींचे शिक्षण पूर्ण केले आणि मग आपल्या मुलींच्या लग्नाबद्दल विचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलींचा सुद्धा या गोष्टीसाठी होकार होता. म्हणून रविकांतरावांनी लगेचच त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न लावून दिली आणि त्यानंतर दोन्ही मुली आपापल्या सासरी गेल्या. तिथे त्या खूप आनंदी होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा परदेशातून भारतात परतणार होता. तेव्हा त्यांना असे वाटले की शहरात त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. पण आकाश शिक्षणात चांगला नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय लागली होती. पण रविकांतरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न झाल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल. पण त्याचे लग्न करून दिले तरीसुद्धा तो घरीच पडून असायचा. उलट लग्नानंतर तो आता हळूहळू वाईट लोकांच्या संगतीत येऊन जुगारांमध्ये पैसे लावू लागला. परदेशात तर तो फक्त आपल्या आईवडिलांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मौज मजा करायची होती. त्यामुळे तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता. आता तो खूप वेळ जुगारांमध्येच गुंतलेला असायचा. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. वडील म्हणाले की तू हे सर्व सोडून नोकरीकडे लक्ष दे. काहीतरी कामधंदा कर. आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमव. मेहनतीने कमावलेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो वडिलांचे काही ऐकण्यास तयार नव्हता. तो तर त्याच्या बायकोचे सर्व हट्ट पूर्ण करत होता. कारण जेव्हा केव्हा तो जुगारांमध्ये जिंकायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन येत होता. तर कधी तो तिला कुठेतरी बाहेर फिरायला किंवा कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूप खुश होती. पैसा कुठून येतो, कसा येतो, चुकीच्या मार्गाने येतो की चांगल्या मार्गाने येतो याच्याशी तिला काही देणे घेणे नव्हते. पण आता रविकांतरावांच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले, तू तुझ्या बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे ठेवले होते की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी कामधंदा करेल. त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. पण नाही, त्याला या गोष्टीची काही समज आली नाही. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस ढकलत होता. पण कर्जाची परतफेड न केल्यामुळे सावकार लोक रोजच घरी येऊ लागले. आणि अशातच पुत्रप्रेमामुळे रविकांतरावांची 2 दुकानगाळे एक एक करून विकली गेली. तरीही रविकांतराव घर चालवतच होते. पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. त्यामुळे त्यांनी आता अशा मुलाची साथ द्यायची नाही असे ठरवले. कारण त्याला आपल्या आईबाबांविषयी काहीच प्रेम नव्हते. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही. मग आपण त्याच्यासाठी एवढी धडपड कशासाठी करायची. आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्य त्यांनी पूर्ण केली होती. त्याला चांगले शिक्षण दिले होते जेणेकरून त्याने या जगात स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याचे लग्न करून दिले.
एवढेच काय, पण त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडली. पण या सर्व गोष्टी करून त्याला काही फरक पडला नव्हता, कारण तो खूप स्वार्थी मुलगा होता. त्यामुळे रविकांतरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा मुलाप्रमाणे स्वार्थी व्हायचे आणि फक्त आपला आणि आपल्या बायकोचा विचार करायचा आणि आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवायची. कारण तो जो काही वागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी असे त्यांना वाटत होते. आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेमभावना राहिली नव्हती, कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता, त्या मुलाबरोबर आपण नाते तरी कशासाठी ठेवायचे, असे जेव्हा रविकांतरावांनी आपल्या बायकोला म्हणजे आशाताईंना सांगितले तेव्हा त्यांना देखील आपल्या पतीचे बोलणे योग्य वाटले होते. मग त्यानंतर रविकांतरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावून घेतले आणि त्यांच्या मुलालाही बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वी रविकांतरावांनी बनवलेले फर्मान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला सांगितले, कारण रविकांतरावांनी आपल्या पत्नीची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत, संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात, म्हणूनच त्यांनी वारसपत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसपत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणताही आजार झाला किंवा आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करण्यात यावी आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणामुळे आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये संपत्तीची समान वाटणी करण्यात यावी आणि माझ्या मुलाला माझ्या संपत्तीमधील 1 फुटकी कवडीसुद्धा देण्यात येऊ नये. हे ऐकताच आकाशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याला समजले की त्याच्या वडिलांनी त्याला पूर्णपणे संपत्तीतून वगळले आहे. पण त्याला त्याहून अधिक धक्का तेव्हा बसला जेव्हा रविकांतराव कठोर स्वरात म्हणाले, आज संध्याकाळपर्यंत तू हे घर सोडून निघून जा. तुला आणि तुझ्या बायकोला मी उद्या इथे जर पाहिले तर पोलिसांना बोलावून कारवाई करेन आणि लक्षात ठेव, तू ज्या गाडीतून आयटीत फिरतोस ना ती गाडीसुद्धा तू तुझ्या कष्टाने घेतलेली नाहीस. ज्या घराचे दरवाजे तू माझ्यासमोर बंद केले होते ते घरही माझेच आहे. आकाशला काहीच उत्तर देता येईना. त्याने जी गाडी अभिमानाने वापरत होता ती देखील वडिलांच्या पैशांनी घेतली होती आणि ज्या घराचा तो मालक असल्याचा दावा करत होता ते देखील वडिलांच्याच नावावर होते. आता त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी रविकांतरावांनी पोलिसांना बोलावले. पोलीस घराबाहेर आल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला. आकाशने दार उघडताच पोलिसांनी त्याला ठणकावून सांगितले, 1 तासाच्या आत घर खाली कर, अन्यथा आम्ही जबरदस्तीने कारवाई करू. आकाशचा अहंकार अजूनही जिवंत होता. तो गुरगुरत म्हणाला, हे घर माझ्या वडिलांचे आहे आणि त्यांच्या संपत्तीवर माझा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांचा एकुलता एक वारस आहे. त्यांचे बोलणे ऐकताच पोलिसांचा संयम सुटला. त्यांनी आकाशची कॉलर धरून त्याला जिन्याच्या पायऱ्यांवरून खाली खेचत आणले. त्याच्या मागोमाग त्याची बायकोही धावत आली. पोलीस म्हणाले, हा तर फक्त ट्रेलर आहे. 1 तासात निघून गेला नाहीस तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. आता आकाश आणि त्याच्या पत्नीची सगळी मस्ती जिरली होती. त्यांनी शेवटी वडिलांच्या पाया पडून माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण रविकांतराव आता त्यांना कोणतीही दया दाखवायला तयार नव्हते. ते म्हणाले, जेव्हा आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो होतो तेव्हा तू दरवाजे बंद केले होतेस. त्यामुळे आता तुझ्यासाठी आम्ही आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. अखेर आकाश आणि त्याची पत्नी घर सोडून निघून गेले. त्यांना ऐशोआरामात जगण्याची सवय झाल्याने आता त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. लोक सहजासहजी मदत करत नव्हते. अखेर आकाशला समजले की धडधाकट माणसाला कोणीही भीक देत नाही. त्यामुळे तो छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. दुसरीकडे रविकांतराव आणि आशाताई आता आरामात आयुष्य जगत होते. त्यांच्या दोन्ही मुली आणि जावई अधूनमधून त्यांच्याकडे राहायला येत होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते, काळजी घेत होते.
हळूहळू आशाताईंच्या तब्येतही सुधारणा झाली. कधी कधी आशाताईंना आकाशची आठवण यायची, पण लगेच त्याच्या वागणुकीच्या आठवणी मनात यायच्या आणि त्यांचे मन पुन्हा दगडासारखे कठोर व्हायचे. पण तेव्हा रविकांतराव आशाताईंना म्हणायचे, आशा, तू त्या निर्दयी आणि स्वार्थी मुलासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. त्या नालायक मुलाला जर आपल्याबद्दल काही वाटत नव्हते तर आपण तरी त्याला आपल्या आठवणीत का ठेवायचे? आशाताईंना रविकांतरावांचे बोलणे योग्य वाटले. त्यामुळे अखेर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांततेत आणि समाधानाने व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघेही एकमेकांना आधार देत आपले जावई, मुली आणि नातवंडांसोबत सुखी आयुष्य जगत होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रविकांतरावांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन त्याला माफ करायला हवे होते की त्याला मिळालेली शिक्षा योग्यच आहे? याविषयी तुमचे मत काय आहे? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.